नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. शिक्षण हे कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे व्यक्तींचे ज्ञान वाढते, कौशल्य विकास होतो आणि समाजात प्रगती साधता येते. मात्र भारतात अजूनही ग्रामीण व शहरी भागांमध्ये शिक्षणाची मोठी तफावत दिसून येत आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, तर शहरी भागाच्या तुलनेत चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. भारतामध्ये साक्षरतेचा दर वाढत असला तरी ग्रामीण शहरी अंतर अजूनही कायम आहे. उदाहरणार्थ, भारताचा एकूण साक्षरता दर सुमारे 80.9% आहे, परंतु शहरी भागात तो 88.9 तर ग्रामीण भागात 77.5 इतका आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा अभाव, त्याचबरोबर शाळांची कमी संख्या. ग्रामीण भागात शाळा कमी प्रमाणात असतात किंवा त्या गावापासून लांब असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज अनेक किलोमीटर अंतर चालत जावे लागते. काही कुटुंब त्यामुळे मुलांना शाळेत देखील पाठवत नाहीत. शिक्षणाची कमतरता. ग्रामीण शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता असते. अनेक ठिकाणी एकच शिक्षक अनेक वर्गांना शिकवत असतो. आर्थिक अडचणी. त्याचबरोबर ग्रामीण भागातील कुटुंब प्रामुख्याने शेती किंवा मजुरींवर अवलंबून असतात, त्यामुळे मुलांना शिक्षणाऐवजी कामावर पाठवले जाते. शैक्षणिक साधनांचा अभाव. ग्रंथालय, संगणक, प्रयोगशाळा, इंटरनेट अशा अनेक सुविधा ग्रामीण शाळांमध्ये नसतात. मुलींच्या शिक्षणात अडथळे. त्याचबरोबर ग्रामीण भागात अजूनही सामाजिक परंपरा, लवकर लग्न करणं किंवा सुरक्षिततेच्या कारणांमुळे मुलींचे शिक्षण मध्येच थांबले जाते. शहरी भागातील शिक्षणातील समस्या. शहरी भागात सुविधा जास्त असल्या तरी काही समस्या येथे देखील दिसतात. आर्थिक विषमता. शहरात महागडे खाजगी शिक्षण असते, गरिबी कुटुंबातील मुलांना ते परवडत नाही. झोपडपट्टी भागातील शिक्षण. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची योग्य सुविधा नसते. स्पर्धाचा तणाव. शहरी शिक्षणाचा जास्त स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतो. त्याचबरोबर डिजिटल दरी. डिजिटल शिक्षण वाढत असले तरी सर्वांकडे संगणक किंवा इंटरनेट नसते. भारतात फक्त सुमारे 38% घरांमध्ये डिजिटल साक्षरता असल्याचे काही अहवालातून दिसून आले आहे. शिक्षणाच्या अभावाची कारणे. गरिबी, त्याचबरोबर सामाजिक परंपरा व अंधश्रद्धा, शाळांची व शिक्षकांची कमतरता, सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी, डिजिटल सुविधांचा अभाव, पालकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकतेचा अभाव, शिक्षणाच्या अभावाचे परिणाम. त्याचबरोबर बेरोजगारी वाढते, आर्थिक प्रगती कमी होते, सामाजिक विषमता वाढते, बालमजुरी वाढते, महिलांच्या सशक्तीकरण कमी होते, देशाच्या विकासावर परिणाम होतो. तर यावरती काय उपाययोजना आपण करू शकतो? ग्रामीण भागात अधिक शाळा सुरू करणे, त्याचबरोबर शिक्षकांची भरती व प्रशिक्षण करणे, डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शिष्यवृत्ती मोफत शिक्षण योजना करणे, पालकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, हे या ग्रामीण भागात आणि शहरी भागातील शिक्षणासाठी तफावत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार, समाज आणि शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. शिक्षणाचा प्रसार झाल्यास समाज अधिक प्रगत, सशक्त आणि समृद्ध होईल. तर या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.